सांगतो मी. आता आपलं कीर्तनात उदाहरण सांगितलं पाहिजे ना, कीर्तन आहे, कारण आम्ही कीर्तनकार नाही, महाराज मंडळी बसून प्रवचन करून सवय आहे. बघा, एक चांगलं सधन असं घर होतं म्हणे. घरात 3-4 भाऊ होते, त्यांचे आई वडील होते आणि नातवंडही होते. 3 पिढीचं घर. आता आजकाल बऱ्याच घरात आजी आजोबा पाहायलाच मिळत नाहीत, कारण आजी आजोबा होईपर्यंत कोणी वाचतच नाही. आहे तर मुलांचे लग्नच होत नाही. लग्न व्हायला 30-40 वर्ष व्हायला लागलेत आता, आहे की नाही. आजी आजोबा फार दुर्मिळ झालेत. दुर्मिळ म्हणजे खर तर ते घराचं वैभव आहे महाराज. घरामध्ये ज्येष्ठ मंडळी असणं हे घराचं वैभव आहे. आणि त्या ज्येष्ठ लोकांच्याकडं अनुभवाचा एवढा साठा असतो. भलेही ते शैक्षणिक दृष्ट्या डिग्री कमी जास्त असेल ना, अडाणी असतील ते लोक, पण त्यांनी जे प्रॅक्टिकल आयुष्य जगलेलं आहे ना, त्यांची खूप मोठी शिदोरी त्या लोकांकडे असते. म्हाताऱ्या माणसाबद्दल आमचे अहमदपूरकर आप्पा एक उदाहरण सांगायचे. मंगलगीत त्यांनी ऐकलं असेल ते उदाहरण.